कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. की साधं माणसाला स्वतःचा फॉर्म सुद्धा भरता येत नाही. 300 ते 400 कोटी रुपयाची आपण डिस्बर्समेंट करतो दरवर्षी. आपण आपल्या ग्राहकांना जर लोन घ्यायचं असेल तर हे सिबिल मेंटेन करण्यासाठी पण काय करायचं याचे पण मार्गदर्शन करतो. आणि मग बँकांच्या काही नियम असतात की त्याच्यामध्ये ते प्रपोजल बसतंय की नाही हे आधीच आम्हाला कळतं. 5 वर्ष समजा तुमचा क्लेम नाही आला तर तुम्ही भरलेला पहिल्या वर्षीचा प्रीमियम तुम्हाला परत मिळतो. अशा पद्धतीच्या पण पॉलिसी तुम्हाला सजेस्ट करतो. नमस्कार, माझं कोकणच्या गप्पा टप्पा ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण चिपळूणच्या स्टुडिओमध्ये वेगवेगळ्या विषयातील असणारे जे व्यावसायिक मित्र आहेत, व्यावसायिक तरुण आहेत, उद्योजक आहेत, त्यांना आपण नागरिकांसमोर, क्लायंट समोर आणि सर्वांसमोर आणत आहोत. माझं कोकणच्या माध्यमातून आज आपल्या बरोबर गप्पा मारण्यासाठी जे आहेत ते आपले मित्र आहेत मनीष सुर्वे. स्वागत आहे तुमचं. नमस्कार. कोणत्या फील्डमध्ये आपण काम करतो? आम्ही असं ऐकलंय की ती JSM फिन्सप्रो नावाने काहीतरी तुमची कंपनी आहे, फार मोठा टर्नओव्हर आहे. काय नेमकं आहे आणि कशा प्रकारे सुरुवात झाली? JSM फिन्सप्रो प्रायव्हेट लिमिटेड ही माझ्या कंपनीचं नाव आहे. आणि फिन्सप्रो याचा अर्थ असा होतो फिनान्स, इन्शुरन्स आणि प्रॉपर्टी असा मिक्स एक वर्ड आहे तो. सुरुवात झाली साधारण 2003 पासून. त्यावेळेला मी प्रोप्रायटर म्हणून एक कंपनी चालू केली. सुरुवात अशी झाली की माझं स्वतःचं घर बांधायचं होतं आणि माझी आई मागे लागली होती की घर बांधायचंय. माझं नुकतंच 18-19 वर्षाचा होतो मी. आणि कसं घर बांधायचं, त्याच्यासाठी लोन प्रपोजल कसं करायचं याच्या संदर्भात सगळ्या शंका होत्या. बँकेत अकाउंट सुद्धा नव्हतं. मग पहिल्या बँकेत अकाउंट काढायला गेलो, तिथे 2 वेळा फॉर्म माझा परत दिला की हा फॉर्म भरून आण म्हणून. मी प्रत्येक वेळेला चेक करायचो, जेवढं जमेल तेवढं भरायचो, काउंटरला जाऊन फॉर्म द्यायचो, फॉर्म परत दिला जायचा की परत फॉर्म भरून आण म्हणून. इनकम्प्लीट आहे. मला कळायचंच नाही की नेमकं माझ्याकडनं काय राहिलंय ते. असं करत करत 10-12 वेळा ते प्रयत्न करून फॉर्म भरला गेला. माझं अकाउंट ओपन झालं. त्यानंतर मग लोनची प्रोसेस चालू झाली. पण त्यावेळेला मला कळलं की यामध्ये बिझनेस आहे. साधा माणूस स्वतःचा फॉर्म सुद्धा भरू शकत नाही. बरं, अजूनही तसंच आहे की स्वतःचं नाव सुद्धा लोक न टाकता फॉर्म घेऊन येतात की फॉर्म भरलाय म्हणून सांगायला. तिथून या बिझनेसला सुरुवात झाली. म्हणजे संकटातून संधी मिळाली. हा. आणि कशा प्रकारे व्यवसाय आहे, कशा प्रकारे त्याची व्याप्ती आहे, कशा प्रोफाईलमध्ये आपण काम करतो? मुळात आधी ही आता मी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली. याच्यामध्ये माझे 3 मित्र आहेत. जर आम्ही कोकण पूर्ण एरिया कव्हर करतोय. यामध्ये रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल ते पनवेल पर्यंत आता आपण हे काम करतोय. याच्यामध्ये मेजर काम आपण हाऊसिंग लोन करतोय की लोकांना घर मिळवून देण्याचं एक काम आपण करतोय आणि त्याच्यात जास्ती आनंद मला मिळतो. लोकांची घराची स्वप्न पूर्ण करतात. हो. घर अक्षरशः बिल्डरकडनं जे डॉक्युमेंट कलेक्ट करायचे तिथपासून जो माणूस लोन घेतो त्याचे सगळे डॉक्युमेंट कम्प्लीट करून रेडी टू इट फाईल आपण बँकेमध्ये देतो आणि बँकेतून विथिन 2 ते 3 दिवसामध्ये आपण त्याची डिस्बर्समेंट करून देतो. अशा पद्धतीनं आपण हाऊसिंग लोन मध्ये काम करतो. काय फरक असतो? म्हणजे एखाद्याने वैयक्तिक पातळीवर बँकेमध्ये फेऱ्या मारणे, त्याचे जे काय प्रपोजल आहेत ते रिजेक्ट होणे, आणि तुमच्याकडे क्लायंटने काय यावं, कशा प्रकारे तुम्ही त्यांचं काम सुलभ करता? सर, माझं सुरुवातीलाच बोलणं झालं की साधं माणसाला स्वतःचा फॉर्म सुद्धा भरता येत नाही. आणि मग बँकांच्या काही नियम असतात की त्याच्यामध्ये ते प्रपोजल बसतंय की नाही हे आधीच आम्हाला कळतं की आणि कुठल्या बँकेमधून लवकर होईल हे सुद्धा कळतं. कारण बऱ्याच सगळ्या नॅशनलाइज बँक आमच्या टायप आहेत, त्याबरोबर फिनान्स कंपन्या टायप आहेत, NBFC टायप आहेत. तर कुठलं प्रपोजल कुठे बसेल हे मला आधी कळतं किंवा आमच्या टीमला आधी कळतं. मग आपण तिथे पहिलं हे करतो की तिथे अप्रोच करतो आणि तुमचं प्रपोजल लवकर होईल याचा प्रयत्न करतो. तुम्ही जर डायरेक्ट गेला तर तुम्हाला माहिती नसतं की माझं स्टेट बँकेत प्रपोजल होणार आहे, NBFC मध्ये प्रपोजल होणार आहे की कुठल्या तरी फिनान्स कंपनीमध्ये वेळ जातो, खेपा घालण्यात वेळ जातो. आणि कोणत्या प्रकारची लोन्स करतो आपण? कारण आता तसं बघायला गेलं तर सामान्य माणूस लोन घेण्यापासून घाबरतो, श्रीमंत माणूस लोन घेण्यामध्ये त्याला आनंद मिळतो. कोणाकोणाला तुम्ही लोन देता आणि कशा प्रकारचे देता? म्हणजे घरांचं तुम्ही म्हटले, घर घेण्यासाठी, त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज देता. बाकीचे जे लोन्स आहेत, कोणाला व्यवसाय करायचा असेल, कोणाला गाडी घ्यायची असेल, कोणाचा अन्य काय प्रोजेक्ट असेल, कोणाचा फार मोठा इंडस्ट्री किंवा एखादा मोठा प्लॉट डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट असेल, एखादा बिल्डर असेल, तर काय करतो नेमकं आपण? मुळात आपण त्याची गरज काय आहे हे बघून
त्या पद्धतीने आपण लोनला कामाला सुरुवात करतो. याच्यामध्ये कार लोन घेणारा असेल तर कार लोन संदर्भात त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट काय लागतोय, कुठल्या बँकेत सध्या कुठली स्कीम चालू आहे. काही बँकांना तुमचे वेवर मिळतात, म्हणजे तुमच्या प्रोसेसिंग फी मध्ये वेवर मिळतात. काही इंडस्ट्रीचे लोन असतात जी आपण आता मोठी मोठी लोन घेतली त्याच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं तुमची प्रोसेसिंग फी कमी करू शकतो, किंवा जे स्टॅम्प ड्युटी भरतो त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं वेवर घेऊ शकतो, अशा पद्धतीचं मार्गदर्शन आपण याच्यात करतो. आणि बँकांना पण बरं पडतं की हे फाईल बऱ्यापैकी सगळी कंप्लीट होऊन आले. म्हणजे बँकेला असं वाटत असेल की तुम्ही त्यांचेच प्रतिनिधी म्हणून. बरोबर आहे. वेळ झाली इथे आता ब्रेक घेण्याची. तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे माझं कोकणच्या गप्पा टप्पा ह्या कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आहेत मनीष सुर्वे, जे JSM फिन्सप्रो या कंपनीद्वारे लोकांची स्वप्न पूर्ण करण्याचा हेतू आणि ध्येय ठेवतात. मनीष, ब्रेक नंतर स्वागत आहे. आपण मगाशी म्हटलं की तुम्ही लोकांचे घराची स्वप्न पूर्ण करता, त्यांना लोन्स करून देता. असा कुठला अनुभव आहे का की एखाद्याचं लोन प्रपोजल होत नव्हतं किंवा होता होता थांबलं होतं आणि ते तुम्ही पूर्ण करून दिलं? सर, तुम्ही मगाशी म्हटलात ना की आम्ही आमच्या टीमनी प्रयत्न करणं आणि इंडिव्हिज्युअल प्रयत्न करणं, ह्याच्यामधला एक छोटासा किस्सा सांगतो तुम्हाला. आमचे एक मित्र आहेत, तर खूप दिवस लोनच्या फेऱ्या मारून बँकातनं सगळ्या जवळजवळ बँका त्यांनी पालथ्या घातल्या होत्या आणि लोन काही झालं नव्हतं. बिल्डरनी सांगितलं की उद्या अग्रीमेंट कॅन्सल करायचंय आपण, याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे कुठलं हे नाही. आणि माझी गाडी नेमकी त्यांच्या दुकानासमोर जाताना सुद्धा जात होती, त्यावेळेला त्यांनी मला थांबवलं, अर्जंट काम आहे म्हणून. आणि मग मला सांगितलं की असं असं झालंय, मी उद्या लोन माझं अग्रीमेंट कॅन्सल करतोय, माझं लोन काय कुठे होत नाही. तर मी म्हटलं की मी प्रयत्न करू का? तर त्यांनी सांगितलं खरंच कर, मला माझ्यावर उपकार होतील म्हणून. मग बिल्डरला फोन लावला, तर बिल्डर समोरचा एकदम राईट होता. त्यानं सांगितलं की मनीष, याच्यानंतर पैसे तू देशील नाहीतर बँक देईल, उद्याला नाहीतर कॅन्सल करायची आले. आता मी कॅन्सलेशनवर बोलणार नाही, मला पैसेच पाहिजे. मग आम्ही 8 दिवसाची मुदत घेतली आणि 8व्या दिवशी त्याचं आपण लोन केलं. आणि त्याचं लोन आता म्हणजे अक्षरशः आज त्याचं लोन संपतंय. सकाळी मला फोन आला होता त्याचा की तुझं माझं आज तू केलेलं लोन संपतंय म्हणून. अशा पद्धतीनं म्हणजे एक वेगळं आनंद देणारी गोष्ट पण झाली. कोकणामध्ये आपण पूर्ण कोकणभर काम करतो असं ऐकलं, पनवेल पासून सिंधुदुर्गापर्यंत. चिपळूणमध्ये तुमचं ऑफिस आहे. तसं कोकणभर काम करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ऑफिसेस जाऊन थाटावं लागतं की हा सगळा जो काय कम्युनिकेशनचा खेळ आहे हा फोनवर चालतो? बऱ्यापैकी सध्या फोनवर आहेच, पण माझी आत्ता ऑफिस आमचं दुसरा माझा पार्टनर बसतो खेडमध्ये, स्वरूप दळी म्हणून, आणि तिसरे माझे पार्टनर बसतात महाडमध्ये, जगदीश वर्तक म्हणून. आमची 3 ऑफिस आहेत आणि या प्रत्येक ऑफिस मधून आमचा कारभार चालतो. आणि आमचा साधारण टर्नओव्हर 300 ते 400 कोटी रुपयाची आपण डिस्बर्समेंट करतो दरवर्षी. म्हणजे बँकांचं काम तुम्ही जास्त सोपं करा. हो. असं कधी झालंय का की एखादा व्यक्ती होम लोन साठी आला आणि मग त्याला तुम्ही होम लोन करून दिलं, मग त्यांना बरं वाटलं की बाबा ही पद्धत चांगली आहे बँकेबरोबर इंटरॅक्शन करण्याची, तुम्हाला माध्यम ठेवून, मग होम लोन करता करता त्यांनी कार घेतली, आणखीन काय घेतलं, असं कधी काय झालंय का? असं कंटिन्यू एकदा आमच्याकडे माणूस आला की तो आम्हाला जोडला जातो कायमचा, कनेक्ट होतो. मग त्याचं घराचं काम झालं की त्यानंतर काही दिवसांनी तो गाडी संदर्भात येतो. त्यानंतर ती गोष्टी सिक्युअर करण्यासाठी अजून काही गोष्टी आहेत का विचारतो. मग आम्ही त्याला सजेस्ट करतो की तुम्ही हेल्थ इन्शुरन्स करा, आणि त्यातून कुठला आजारपण आलं काय आलं तरी सुद्धा आपल्या बेसिक ज्या आपण साठवणूक केली त्याच्यावर कधी ताण पडला नाही पाहिजे. एखादी गोष्ट त्यानंतर आम्ही त्याला सजेस्ट करतो की तुम्ही टर्म इन्शुरन्स करून ठेवा की जेणेकरून कुठलीही वाईट गोष्ट घडली तर तुमचं लोन हा पार्ट त्यातून बंद होईल आणि तुमच्या फॅमिलीला त्रास होणार नाही. अशा पद्धतीचं सजेशन करतो. त्यानंतर तुमचं जे बेसिक लोन होम लोन चालू आहे ते कसं इंटरेस्ट फ्री करता येईल वेगवेगळ्या पद्धतीच्या आयडिया वापरून त्याचं सजेशन आपण म्युच्युअल फंड थ्रू देतो. अशा पद्धतीने आमचं काम चालतं सर. हे जे तुम्ही आता सांगितलं की एखादं होम लोन सुरू असेल, होम लोन आता चिपळूणमध्ये तसं बघायला गेलं तर अनेक बिल्डर्स आहेत, अनेक कंपन्या आहेत ज्यांच्याकडनं लोक खरेदी करतात. लोनची टक्केवारी कमी करण्यासाठी किंवा त्याचं जो EMI आहे हा कमी करण्यासाठी जे आता तुम्ही सांगता थांबले ते काय नेमकं, कशा प्रकारे एखादा मी कर्ज घेतला होम लोन साठी 20 वर्षाचा टर्म आहे आणि तो जर मला कमी अवधीमध्ये भरायचा आहे किंवा त्याच्यावरचा व्याज जर मला वाचवायचं, काय करायला पाहिजे? सर ऍक्च्युली काय आहे, हाऊसिंग लोन हा कन्सेशनल रेटली तुम्हाला दिला जातो. हे साधारण 7% पासून ते 8.5-9% आपल्याला तुमच्या सिबिल स्कोर प्रमाणे तुम्हाला हे हाऊसिंग लोन दिलं जातं.
तुमचा जर हप्ता तुम्ही जो भरताय, जे तुम्ही 12 हप्ते बँकेने लावून दिले त्याच्याऐवजी 13 हप्ते भरलेत, म्हणजे एक हप्ता एक्स्ट्रा भरला, तर तुमचं मेन जे प्रिन्सिपल अमाऊंट आहे ते कमी होऊन तुमचा इंटरेस्ट थोडा कमी होतो. त्यानंतर तुम्ही जो हप्ता भरताय त्याच्या साधारण त्याच्यापेक्षा थोडासा म्हणजे 20% त्यातले, समजा तुम्ही 10,000चा हप्ता भरताय आणि 2,000 रुपयाची तुम्ही SIP केली, तर तुम्हाला 12% एक ऍव्हरेज रिटर्न आतापर्यंत बघण्यात आलेत की एवढे रिटर्न मिळतात. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही 20 वर्षाचं हाऊसिंग लोन करताय आणि 20 वर्षाची SIP करताय, तर ऑलमोस्ट तुमची जे इंटरेस्ट हप्ते पण भेटायचे आणि 2,000 रुपये अधिक SIP मध्ये स्वतःसाठी सिक्युअर राहतील. हो हो, आणि त्यातनं इंटरेस्टचा जो पार्ट आहे तुमचा बऱ्यापैकी कव्हर होतो असं दिसतं. मग अच्छा, बोलता बोलता तुमच्याकडनं आलं की तुम्ही इन्शुरन्सचं पण काम करता. कोणकोणते इन्शुरन्स करता, कसा कसा त्याचा फायदा होतो? मग त्याच्या प्रॉपर्टी इन्शुरन्स असतं का, लाईफ इन्शुरन्स असतं का, त्याची जरा माहिती द्या. आम्ही मुळात आधी पॉलिसी बाजार ही जी मोठी कंपनी आहे त्याचे आम्ही पूर्ण ऑफिशियल पार्टनर आहे. त्या अंतर्गत आपण सगळ्या कंपन्यांचे कम्पॅरेटिव्हली इन्शुरन्स तुम्हाला देतो, म्हणजे कम्पॅरिझन करून देतो. एखाद्या इन्शुरन्स कंपनीमध्ये तुमचा जर समजा प्रीमियम 10,000 येत असेल तर दुसऱ्या इन्शुरन्स कंपनीमध्ये कधी कधी 11,000 येतो. पण मग ते 11,000 का भरायला लागतात, की त्याच्यामध्ये अजून काय ऍडव्हान्टेज वेगळे मिळतात का, हे लोकांना लक्षात येत नाही. लोकांना वाटतं की मी जॉब करतोय, माझा हेल्थ इन्शुरन्स चालू आहे, तर त्यामुळे माझं सर्व्हायव्हल होईल. तर तसं नसतं, की इंडिव्हिज्युअल पॉलिसी घेणं पण खूप गरजेचं आहे. की तुम्ही हेल्थ इन्शुरन्स इंडिव्हिज्युअल घेतला का, कारण कधीही तुमचा जॉब सोडू शकता तुम्ही, किंवा रिटायरमेंट नंतर तुम्हाला त्याची फॅसिलिटी चालू राहत नाही. तर ह्या गोष्टी लोकांना समजावून सांगायला लागतात, गळी उतरवायला लागतात. आणि त्या पद्धतीने जर समजा तुमचा हाऊसिंग लोनच्या निमित्ताने पूर्ण फॅमिली आमच्या जवळ येते, मग त्यांना आम्ही ते समजावून सांगतो की ही नाही. बऱ्याच वेळेला असं होतं सर, की जो करता पुरुष आहे त्याच्यापेक्षा त्याची वाईफ याच्या मागे लागते की हे जे सांगतात त्या पद्धतीने करून घ्या, कारण पुढची गोष्टी खूप अडचणीच्या येऊ शकतात. अशा पद्धतीने आपलं काम चालतं, म्हणजे एक फॅमिली म्हणून आमच्याशी जोडला जातो तो माणूस. मेडिक्लेम पॉलिसी बद्दल थोडी माहिती घ्यायला आवडेल, कारण प्रेक्षकांमध्ये एक आतुरता असते की थोडे पैसे आपल्याकडे आले की आपण स्वतःला सिक्युअर करायचं बघतो, लोन्स घेतो, ते लोनचे हप्ते वेळेवर फेडतो. लोनचे हप्ते फेडता फेडता आपण स्वतःची पण काळजी घ्यायला हवी. मग ती स्वतःची काळजी घेण्यासाठी मेडिक्लेम जो प्रकार आहे तो नेमका कसा हँडल करायचा असतो? मुळात आधी आजारपण आलं तर घर सगळं डिस्टर्ब होतं. मग तो कर्त्या पुरुषाचा असेल किंवा त्याच्या वाईफचा असेल किंवा मुलांचा असेल, कुठलाही मेंबरचा. तर फॅमिलीचा एक हेल्थ इन्शुरन्स आपण फ्लोटर पॉलिसी तुम्हाला सजेस्ट करतो, की ज्यामध्ये तुमचे सगळे आजार याच्यामध्ये कव्हर होतात. जुने आजार असतील तर त्याला सुद्धा कशा पद्धतीनं कव्हर करता येईल याचं आपण मार्गदर्शन करतो. मग केस टू केस तुम्हाला आम्हाला सांगायला लागणार की बाबा तुमच्या समोर बसून तुम्हाला समजवायला लागणार की तुम्हाला कुठला उपयोगी येतं. आणि तो चालतो कसा, तर साधारण 24 तास तुम्हाला ऍडमिशन काही गोष्टीमध्ये गरजेचे आहेत. आणि मेडिकल ऍडव्हान्समुळे काही गोष्टींमध्ये तुम्हाला गरजेचं पण नाहीये की 24 तास ऍडमिशनची गरज नाही. म्हणजे थोडक्यात किमो असेल, आज सकाळी ऍडमिट होऊन दुपारला सोडलं जातं किंवा संध्याकाळला सोडलं जातं, असे सुद्धा आजार त्यामध्ये कव्हर केले जातात मेडिक्लेम मध्ये. आतापर्यंत तुम्ही केलेल्या मेडिक्लेम पॉलिसीज ज्या असतील वर्षभरामध्ये, 2 वर्षामध्ये, त्याच्यामध्ये किती जणांना त्याचा फायदा झालाय? मुळात आधी फायदा हा खूप जणांनाच झालाय, पण मुळात फायदा घेण्यासाठी ही पॉलिसी नाही, तर तुम्हाला होणारा अचानक आलेला लॉस होऊ शकतो, ती कव्हर करण्याची पॉलिसी आहे. बरोबर, की तुम्ही त्याची प्रोव्हिजन करून ठेवायची. खूप जणांना याचा फायदा होतो की ऍडमिशन आलं की काही कॅशलेस हॉस्पिटल आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला काही पैसे न भरता सुद्धा तुम्हाला त्याचे उपचार केले जातात. अच्छा, मग मेडिक्लेम घेताना अशा कोणकोणत्या प्रकारची काळजी घ्यावी लागते? की समजा एखादा मेडिक्लेम देणारी जी व्यक्ती असेल ती कधी कधी फक्त एक फॉर्म देतात, म्हणतात हा फॉर्म भरून आणा आणि मग तुमचे हप्ते भरा, मग तुम्हाला तुमचा हप्ता उद्यापासून सुरू झाला. तुम्ही तुमच्याकडे जेव्हा फॉर्म भरून घेता तेव्हा त्याचा बॅकग्राऊंड कसं चेक करता आणि मग त्याच्या इन्कम प्रमाणे, त्याच्या असलेल्या लोन प्रमाणे, सिबिल प्रमाणे कसं त्याला मार्गदर्शन करतात? मुळात आधी सध्या अशा काही पॉलिसी आल्यात की ज्याला तुम्हाला कॅश परत पण मिळते, म्हणजे थोडक्यात तुम्ही भरलेला हप्ता सुद्धा परत मिळतो. मी मगाशी म्हटलं तसं की प्रत्येक माणसाच्या गरजेप्रमाणे आपल्याला त्याच्या समोर बसून ती पॉलिसी त्याला सांगायला लागते. याच्यामध्ये बऱ्याचशा पॉलिसी अशा आहेत की ज्या दरवर्षी 100% वाढत जातात. म्हणजे सध्या आत्ताची जी पॉलिसी तुमची 10 लाखाची असेल तर पुढच्या 5 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी 10 लाख रुपये तुम्हाला पुरणार नाहीये. मग ती पॉलिसी दरवर्षी कशी बोनसमध्ये वाढेल आणि तुमचा क्लेम आला तरी सुद्धा बोनस कसा मिळेल याच्या संदर्भातली पॉलिसी आपण त्यांना देतो.
5 वर्ष समजा तुमचा क्लेम नाही आला तर तुम्ही भरलेला पहिल्या वर्षीचा प्रीमियम तुम्हाला परत मिळतो. अशा पद्धतीच्या पण पॉलिसी तुम्हाला सजेस्ट करतो, जेणेकरून तुम्हाला थोडा बर्डन पण कमी होईल आणि तुम्हाला त्याचं लाभ पण होईल. होम लोनचा आपण एक आठवणीचा मुद्दा घेतला, अनुभव घेतला. असा अनुभव मेडिक्लेम मधला कुठला आहे का, की त्या मेडिक्लेम पॉलिसी काढली, त्या रुग्ण ऍडमिट झाला आणि मग त्याला त्याचा फायदा झाला, असा एखादा अनुभव जर आमच्याबरोबर शेअर केला तर बरं होईल. बऱ्याच वेळेला सर आता काय होतंय की लोक ऍडमिशन झाल्यानंतर फोन करतात की बाबा मला तुम्ही पॉलिसी देऊन ठेवली होती, त्याचा खूप फायदा झाला म्हणून. इन्शुरन्स बद्दल आपण बोललो, आपण लोन बद्दल बोललो. SIP तुम्ही जे सांगितलं ते SIP बद्दल असा कुठला अनुभव आहे का की त्याचा फायदा लोकांना झालाय? म्हणजे मी असं काय विचारतोय की इन्व्हेस्टर्सनी किंवा सामान्य नागरिकांनी तुमच्याकडे का यावं, असा काही अनुभव आहे का जेणेकरून तुमच्याकडे सामान्य माणूस अट्रॅक्ट होईल? सर मला एक किस्सा सांगायला आवडेल. एका ठिकाणी मी एका हॉस्पिटलमध्येच गेलो होतो आणि तिथला एक स्टाफ होता आणि तो माझा मित्र होता. त्याच्याशी मी बोलता बोलता त्याने SIP केली आणि त्याचा एक कलिग होता, तो तिथे ऐकत होता. तर त्यानं मला सांगितलं की सर मला पण हे करायचं आहे म्हणून. आणि एक 10 वर्षापूर्वी त्याची आम्ही SIP केली, एक 5,000 रुपयाची. आणि एक साधारण 1.5 महिन्यापूर्वी त्याचा मला फोन आला होता की मनीष अरे त्या ह्याच्यामध्ये काय माझे पैसे किती राहिलेत ते जरा बघशील, माझ्या मुलीचं लग्न आहे. आणि आम्ही अक्षरशः मला म्हणजे आम्हाला खूप बरं वाटलं की त्याच्यामध्ये खूप पैसे साठले होते त्याचे. आणि त्याचं पूर्ण म्हणजे त्याचं नुसतं साखरपुडा नाही तर लग्नापर्यंतचे खर्चाचे पैसे त्याच्यामध्ये राहून गेले होते, म्हणजे होते, साठले होते. आणि तो विसरून गेला होता. ते ऑटोमॅटिक दर महिन्याला कट व्हायचे. आणि नंतर त्यानं मला परत बोलवून सांगितलं की सर तुमच्यामुळे माझ्या मुलीचा साखरपुडा पण झाला आणि लग्न पण झालं. इतके पैसे ऑटोमॅटिक प्रोव्हिजन झाले होते आणि मी विसरून गेलो होतो. ते ऐकून हुशार झाला आणि चांगल्या मार्गाला लागला. हो. वेळ झालेल्या इथे पुन्हा एकदा ब्रेक घेण्याची. तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघतोय माझं कोकणच्या माध्यमातून गप्पा टप्पा आणि आपल्या सोबत आहेत मनीष सुर्वे, जे होम लोन्स, कार लोन्स, इन्शुरन्स, SIP या सर्व ज्या बाबी आहेत याच्यामध्ये तुम्हाला बँकांपर्यंत पोहोचायला आणि त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत त्याचे पैसे पोहोचायला मदत करतात. मनीष, आतापर्यंत तुम्ही छोटे लोन्स केले असतील, काही व्यावसायिकांना संधी दिली असेल, कार लोन्स केले असतील, होम लोन्स केले असतील. जे बिग बजेट बिग शॉट नेते असतात किंवा मोठे इंडस्ट्रियलिस्ट असतात, उद्योजक असतात, त्यांचे लोन प्रपोजल्स कशा प्रकारे होतात? त्यांना काय क्रायटेरिया असतो, कसं लिमिट असतं, कसा अभ्यास असतो? सर याच्यामध्ये CA चा पार्ट खूप मोठा येतो आणि सिबिल हा पार्ट खूप मोठा असतो. जर समजा एखादी कंपनी असेल तर ते कंपनीचं रेटिंग पण खूप महत्वाचं असतं. पण या उद्योगांना, इंडस्ट्रीला गव्हर्नमेंट खूप प्रमोट करते, बँका सुद्धा खूप प्रमोट करतायत. मोठ्या मोठ्या उद्योगांना मोठं लोन सुद्धा दिलं जातं. बरं, काही जणांना वाटतं की चिपळूण किंवा रत्नागिरी सारख्या सिटीमध्ये मोठं लोन दिलं जातं की नाही देत, तर खूप इझिली दिलं जातं. फक्त तुमचे पेपर याच्यावर तुम्ही मागं नाही पडलं पाहिजे. काय नेमकं कितीपर्यंत त्यांना लिमिट असतं? समजा मला उद्या एखादी लोटे MIDC असेल, खेरडी, घडपोली असेल, तर एखाद्याला माझ्यासारख्या उद्योजकाला नवीन व्यवसाय चालू करायचा असेल, व्यवसाय इन द सेन्स मोठी कंपनी चालू करायची असेल, तर कितीपर्यंत लोन मिळू शकतं? कितीपर्यंत गव्हर्नमेंट त्याला मदत करते आणि कशा प्रकारे ती प्रोसेस असते? गव्हर्नमेंट तर याला 2 हाताने मदत करते, अक्षरशः करते. हो. लोकांना प्रश्न पडतो गव्हर्नमेंट करते की नाही करते. हा, याच्यामध्ये मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुमच्या स्टॅम्प ड्युटी पासून ते प्रोसेसिंग फी पर्यंत सवलत देते. त्यानंतर तुम्हाला कोलॅटरल जर तुमच्याकडे कमी असेल किंवा नसेल, तुमच्या प्रोजेक्टमध्ये दम असेल, तर विदाउट कोलॅटरल सुद्धा तुम्हाला बँका लोन देतात. आणि याला लिमिट असं काही नाहीये. याच्यामध्ये आपण आता 30-40 कोटी रुपयाची लोन सुद्धा आपण दिलेली आहे, जी इझिली बँकेने हे केले. फक्त त्या कंपनीच्या प्रोडक्टमध्ये आणि त्याच्या मागे असणाऱ्या उद्योजकांमध्ये तेवढी ताकद असली पाहिजे आणि त्यांचा मागचं रेकॉर्ड सुद्धा तेवढं चांगलं असलं पाहिजे. दुसरा एक प्रश्न पडतो की एखाद्या व्यक्तीला लोन घ्यायचा असेल तर साधारणपणे बँक त्याचा सिबिल चेक करते आणि त्या सिबिलच्या स्कोर प्रमाणे त्याला ते कर्जाचं वाटप केलं जातं. तर नेमका हा सिबिल मेंटेन ठेवायचा असेल किंवा एकदा कर्ज काढलंय पुन्हा एकदा कर्ज काढायचं असेल तर तो कशा प्रकारे त्याची काळजी घ्यायला लागते की जेणेकरून तो मेंटेन राहतो आणि बँकेकडे आपलं रेकॉर्ड चांगलं राहतं? मुळात आधी सिबिल हा पार्ट जो आता खूप महत्वाचा झालाय की तुम्ही या आधी बँकांशी कसे वागलात त्याचा सगळा तुमचा रेकॉर्ड आहे. ते
कुठल्याही बँकेमध्ये जाऊन तुम्ही लोन करता त्यावेळेला त्याचे हप्ते कसे तुम्ही वेळेवर फेडलेत, आधी फेडलेत, किंवा त्याला बँकेला काही त्रास झालाय त्याच्यामध्ये, हे सगळं तुमच्या सिबिलमध्ये येतं आणि हे प्रत्येक बँकेला दिसतं. त्यामुळे लपवालपी हा विषय राहिला नाही. आपण आपल्या ग्राहकांना जर लोन घ्यायचं असेल तर हे सिबिल मेंटेन करण्यासाठी पण काय करायचं याचे पण मार्गदर्शन करतो. आणि खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या जर आपण केल्या तर आपलं सिबिल चांगलं राहू शकतं. याच्यामध्ये बरेच आता क्रेडिट कार्ड हा एक मोठा विषय झालाय की क्रेडिट कार्ड कशाही पद्धतीनं लोक वापरतात, क्रेडिट कार्ड मधनं पैसे विड्रॉ केले जातात, यामुळे तुमचं सिबिल खराब होऊ शकतं. किंवा क्रेडिट कार्डचं लिमिट असतं ते 100% वापरलं जातं, युटिलाइज केलं जातं, त्यामुळे तुमचं सिबिल खराब होतं. असे बरेच पॉईंट आहेत की जे सिबिल त्याच्यावर अवलंबून असतं. तुम्ही 25% जर समजा लिमिट वापरलं तर तुमचं सिबिल चांगलं राहतं. 0 लोन असणं याच्यामुळे पण सिबिल खराब राहतं, म्हणजे मायनस स्कोर राहतो. म्हणजे एखाद्याचं लोनच नाहीये, आम्हाला लोन घ्यायचंच नाहीये, म्हणजे बँक उलाढाल बघते. बँक उलाढाल बघते. आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारल्या ते होते मनीष सुर्वे. JSM फिन्सप्रो या कंपनीद्वारे त्यांनी कोकणभर व्यवसायाची व्याप्ती वाढवलेली आहे. इन्शुरन्स, बँक लोन्स, टर्म लोन्स आणि मोठमोठ्या उद्योजकांना लोन देण्यापर्यंत, म्हणजे सामान्यांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत लोन देण्यापर्यंत ते काम करतात. तुम्हाला देखील त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर खाली माहिती दिलेली आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, माझे कोकणच्या माध्यमातून तरुण उद्योजकांना जर नागरिकांसमोर आमच्या माध्यमातून, माझे कोकणच्या माध्यमातून जर सामोरं जायचं असेल तर आमच्याशी संपर्क करायला विसरू नका. वेळ झाली इथे थांबण्याची. तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.